चला तर सणासुदीचे दिवस आहे, काहीतरी गोडधोड बनवूया. मग नवरोबा म्हणाले, "अगं दसरा येतोय, मस्त बाहेरून श्रीखंड आणतो." म्हटलं, "बाहेरून कशाला आणता? त्यापेक्षा एक काम करा, गोठ्यातून मस्त ताजं दूध घेऊन या, त्याचं घरीच दही लावते आणि त्या दह्याचं मस्त असं श्रीखंड बनवते." मग मी घरीच दही लावून घेतलं. मग लावलेलं दही एका कपड्यावरती मी घालून घेतलं आणि त्याला घट्टसर अशी गाठ मारली आणि 7 ते 8 तासासाठी हे असं लटकत ठेवलं, जेणेकरून त्यामधलं पाणी निघून जाईल. पाणी निघून गेल्यानंतर इथं बघू शकाल घट्टसर असं दही मिळालेलं आहे. हे आपल्याला छान फेटून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये आपल्याला आवडीप्रमाणे पिठी साखर घालायची आहे. सोबतच थोडीशी विलायची पावडर घालायची आहे आणि पुन्हा हे एकदा छान आपल्याला सॉफ्ट होईपर्यंत फेटून घ्यायचं आहे. आता नवऱ्याला सांगायचं की बाहेरून श्रीखंड आणायचं नाही, कारण घरच्या घरीच मस्त असं श्रीखंड बनवून तयार होते. आता इथे मी विलायची घालून प्लेन श्रीखंड बनवलं, कारण नवरोबाला असंच आवडते. आता तुमच्या नवऱ्याला जसं आवडते त्यामध्ये केसर घाला, बदाम घाला, पिस्ता घाला, पण बनवून मात्र नक्की खाऊ घाला. आणि जाता जाता तेवढं व्हिडिओला लाईक, शेअर आणि फॉलो करायला मात्र विसरू नका.